नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। नमस्कार। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आरोग्य ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ही संपत्ती सांभाळताना अनेक प्रकारची गुंतवणूक करावी लागते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचारांनी युक्त अशा आपल्या मनाची गुंतवणूक, त्याचबरोबर बदलत्या जीवनशैलीमध्ये सुद्धा स्वतःचं आरोग्य सांभाळणं ही सगळ्यात मोठी गुंतवणूक। ही गुंतवणूक जर केली नाही तर मग सगळंच प्रकरण गुंतागुंतीचं होऊ शकतो आणि यासाठी अनेक जण या होमिओपॅथी उपचारांवर विश्वास ठेवतात, कारण इथे आपल्याला खात्रीशीर इलाज सुद्धा मिळतो। होमिओपॅथी उपचारांमधलं एक सगळ्यात नावाजलेलं नाव म्हणजे नम्मा होमिओपॅथी। नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आता संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे मुंबईमध्ये दादर आणि ठाणे येथे, त्याचबरोबर पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि कर्नाटकामध्ये सुद्धा आहेत। फक्त मोठमोठ्या आजारांवर इथे उपचार केले जातात का, तर तसं नाही। अगदी कॅन्सर, ब्लड प्रेशर, डायबिटीज सारख्या आजारांपासून ते अगदी साध्या सर्दी खोकल्यापर्यंत किंवा काही गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्सपर्यंत सुद्धा इथे उपचार केले जातात। आणि याच विषयावर माहिती देण्यासाठी नम्मा होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथिक उपचार कशा पद्धतीने केले जातात हे सांगण्यासाठी आणि आज एका महत्त्वाच्या व्याधीवर चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर आहेत MD होमिओपॅथ असलेल्या डॉक्टर शिखा सिंग। सगळ्यात आधी तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। डॉक्टर शिखा सिंग या MD होमिओपॅथ आहेत, त्याचबरोबर नम्मा होमिओपॅथीमध्ये त्या अनेक रुग्णांवर उपचार करतात। अनेक रुग्णांना तुम्ही आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे, याचबरोबर समाजकार्य सुद्धा त्या करत असतात आणि या माध्यमातून त्या आदिवासी समाजात असेल किंवा नक्षलवादी भागात असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे फ्री हेल्थ चेकअप कॅम्प्स सुद्धा अशा प्रकारचे उपक्रम सुद्धा राबवत असतात। तर डॉक्टर शिखा सिंग, आज तुम्ही नम्मा होमिओपॅथीबद्दल तर आम्हाला माहिती देणार आहातच, पण सगळ्यात आधी जसं मी म्हणाले की आपलं आरोग्य ही आपली संपत्ती आहे आणि ती जपणं खूप गरजेचं आहे। होमिओपॅथी उपचारांमध्ये ही संपत्ती जपायला आपल्याला खूप जास्त मदत होते, कारण कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नसलेली अशी ही उपचार पद्धत आहे। सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांसाठी होमिओपॅथी म्हणजे काय याबद्दल सांगा। तसं तर अनेकांना होमिओपॅथी म्हणजे काय हे माहिती आहे, मात्र डॉक्टरांच्या भाषेत सांगायचं झालं तर ते कशा प्रकारे तुम्ही सांगाल? बिलकुल। तर होमिओपॅथी हे अतिशय नॅचरल, नैसर्गिक आणि खूप सुरक्षित आणि सेफ उपचार पद्धती आहे। होमिओपॅथीचा जन्म 200 वर्ष आधी जर्मनीमध्ये झालेला आहे। डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन हे आमचे होमिओपॅथीचे फाउंडर आहात। तर तेव्हापासनं आणि आतापर्यंत आता विश्वभरमध्ये होमिओपॅथी खूप फेमस झाली आहे आणि आपल्या देशात, भारतात सर्व जास्त पेशंट्स होमिओपॅथीचा आता ट्रीटमेंट घेणं सुरू केलेलं आहात। तर होमिओपॅथी हे काही फिक्स्ड उद्देशांवर आम्ही प्रॅक्टिस करतात। तर त्याच्यात जे मुख्य उद्देश आहे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो। फर्स्ट जे प्रिन्सिपल आहे ते असं आहे की आम्ही रोगांना मुळापासून काढण्यासाठी उपचार देतात। म्हणजे समजा जे दीर्घकालीन क्रॉनिक डिझिजेस असतात त्यांचं एक टेंडन्सी असतात की जेव्हापर्यंत औषध घेतलं थोडंफार आपल्याला बरं वाटते, पण थोडं कालाने ते सिम्पटम्स परत रिपीट होत जातात। तर असं जर आपल्याला क्रॉनिक डिसीजेस आहात तर त्याच्यासाठी होमिओपॅथी खूप कारगर आहात। तर ते कसं आहे, फक्त आपण जे कारणला शोध करून त्याला आपण शरीरामधून काढतात, फक्त लक्षणावर आम्ही औषधं नाही देत। कसं आहे, जर आपण कारण दूर केलो तर लक्षण आपोआप जाणार, पण फक्त आपण लक्षणला दाबण्याचा प्रयत्न केलो आणि कारण तसंच आहे आपल्या शरीरामध्ये तर ते पूर्णपणे जे आजार आहे ते जे पेशंट आहे ते पूर्णपणे हेल्दी नाही होऊ शकत। आता एक उदाहरण आहे, समजा एक झाडाचं जे पानं असतात ते सुकलेलं जातात, तर आपण पाणी कुठे देतात? पानाला नाही देत, आपण रूट्समध्ये, जडमध्ये देतात। तसंच समजा की पेशंट आहात तर त्याचं जे मूल कारण आहे त्या शोध करून जर आपण बाहेर काढलं तर लक्षण तर आपोआप ठीक होणारच। दुसरा सिद्धांत आहे, जसे तुम्ही सांगितलं की होमिओपॅथी खूप सेफ आणि सुरक्षित आहे। एक लहान बाळापासून वयस्कर पेशंटसाठी होमिओपॅथी खूप कारगर सिद्ध होत आहे। 0% साईड इफेक्ट्स आहे। खूप कमी औषधामध्ये आम्ही मॅक्सिमम बेनिफिट्स आपले पेशंटला प्रोव्हाइड करतात। तर ह्याच प्रिन्सिपल्सला आम्ही धरून नम्मा होमिओपॅथीमध्ये पण भरपूर पेशंट्सला खूप चांगले रिझल्ट्स देत आहात, ही मी प्राऊडली सांगू शकतात। डॉक्टर, आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण त्याआधी आपल्याला प्रेक्षकांचा कॉल येतोय। मनीषा केळकर पुण्याहून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। हॅलो
हा, बोला. नमस्कार, मी ठाण्यावरून मनीषा केळकर बोलते. हा मनीषाजी माझं बोला. वय 36 वर्ष आहे. मला प्रसूतीनंतर 3 ते 4 हो. वर्षातच व्हेरिकोस वेनची तक्रार सुरू झाली आहे. आता खूप वेदना होतात, पायात गोळे येतात आणि पायांच्या नसा देखील खूप सुजल्यात. नक्कीच, काय सांग. नमस्कार मनीषाजी. तर तुम्ही जसं सांगितलं की हे प्रेग्नन्सीपासनं तुम्हाला ह्या व्हेरिकोस वेन्सचा त्रास सुरू झाला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे हे एक रिस्क फॅक्टर असतात. प्रेग्नन्सीमध्ये खूप म्हणजे हॉर्मोनल चेंजेस होतात, शरीराचं वजनही वाढून जातात, तर पायावर खूप जास्त ताण येतात. त्याच्यामुळे आपले पायाचे जे शिरा आहात, नसा आहात ते फुगून जातात. तर हे खूप कॉमन आहे. पण तुम्ही जर नम्मा होमिओपॅथीच्या जवळचे क्लिनिकमध्ये जर तुम्ही व्हिजिट करणार तर तुम्हाला टीम ऑफ डॉक्टर्स पूर्णपणे माहिती देऊन, पूर्णपणे तुम्हाला एक्झामिन करून तुमचं जे कारण आहे, कसा सुरू झाला, ऑनसेट काय होतं, ड्युरेशन काय आहे, प्रोग्रेस काय आहे, म्हणजे कसं काय सुरू झालं, किती दिवसमध्ये ते पसरलं, एकच पायाला आहे की दोनही पायाला आहे, असे भरपूर माहिती घेऊन डिटेलमध्ये केस हिस्ट्री घेऊन तुम्हाला जे आमच्या नम्मा होमिओपॅथीमध्ये जे इम्युनोजेनिक माइझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंटनी तुम्हाला नक्की आराम होईल आणि मुळापासनं तुमचा जे प्रेग्नन्सीपासनं जे व्हेरिकोस वेन्सचा त्रास पायामध्ये सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे जे वेदना होत आहे त्यालाही आपण नक्की कमी करू शकते. तुम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर तुम्हाला तात्काळ त्याचा बेनिफिट मिळेल का, तात्काळ फायदे मिळतील का, की किती तुम्हाला स्वतःला सुद्धा यात झोकून द्यावं लागेल? बिलकुल. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये आमची एक कोर रिसर्च टीम आहे. त्या रिसर्च टीमनी शोध करून एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे आमचे सर्व पेशंटसाठी. त्यांना आम्ही म्हणतात इम्युनोजेनिक माइझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. आता हे नाव खूप मोठं आहे पण ह्याचं मीनिंग खूप सिम्पल आहे आणि खूप कारगर आहे. इम्युनो म्हणजे इम्युनिटी रिलेटेड, आपली रोगप्रतिकारक शक्ती. बघा, कुठल्याही व्यक्तीला तेव्हाच आजार अटॅक करू शकतात जेव्हा त्यांची इम्युनिटी कमी पडतात. आता सध्याची परिस्थितीमध्ये पण सर्वांना माहीत आहे, पूर्ण विश्व पॅन्डेमिकनी ग्रसित आहात, तर इम्युनिटीचे आपल्याला जे इम्पॉर्टन्स आहे आता सर्व लोकांना माहीत पडत आहे. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी प्रत्येक पेशंटला आम्ही औषधं देतात. त्याच्याने कसं आहे की इम्युनिटी जर आपली चांगली झाली तर जे पेशंटला प्रेझेंट कंडिशन आहे त्याच्यामध्ये पण बेटरमेंट येतात आणि पुढे जाऊन अजून कॉम्प्लिकेशन्स नाही झालं पाहिजे. त्याच्यासाठी पण जर आपली इम्युनिटी चांगली आहे तर खूप चांगले रिझल्ट्स मिळून जातात. सेकंड आहे, आम्ही जेनेटिक औषधं देतात जेनेटिक लेवलवर ॲक्ट करण्यासाठी. असं असतात की भरपूर पेशंट्समध्ये BP, शुगर, हार्ट, व्हेरिकोस वेन, आर्थरायटिस हे अनुवांशिक आजार असतात. म्हणजे हे फॅमिली टू फॅमिली पास ऑन होतात, जनरेशन टू जनरेशन पास ऑन होतात. तर असं जर अनुवांशिक काही आजार आहे ज्याच्या जेनेटिक लेवलवर चेंजेस झाला आहे तर नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही असंच डीप ॲक्टिंग औषधं प्रोव्हाइड करतात जे जेनेटिक लेवलवर सुद्धा ॲक्ट करतात आणि असं अनुवांशिकताला कमी करतात. थर्ड पार्ट आहे माइझमॅटिक अप्रोच. हे नम्मा होमिओपॅथीची अजून एक स्पेशालिटी आहे. माइझमॅटिक अप्रोच म्हणजे आम्ही पेशंट्सच्या फक्त शरीरावरचे विकारवर आपण लक्ष नाही देत, पण जे माइंड आपले मानसिकमध्ये काही ताणतणाव आहे का, काही प्रवृत्ती, स्वभाव, प्रत्येकांचं परिस्थिती मध्ये जे आपण रिॲक्ट कसं करतात ते वेगळं वेगळं होऊ शकतात. आता समजा उदाहरणासाठी कोरोनामुळे खूप लोक खूप भयून जातात, खूप फिअरमध्ये येऊन जातात, कोणाला खूप फ्रस्ट्रेशन येतात, कोणाची जॉब गेली आहे, कोणाला मॉनिटरी फायनान्शियल इश्यूज आला आहे. तर सर्वांची रिॲक्टिव्ह कॅपॅसिटी वेगळी वेगळी असतात. तर तो आम्ही कन्सिडर करतात. त्याच्याने कसं आहे की कुठलाही आजार आधी आमच्या असं नम्मा होमिओपॅथीमध्ये आमचे हे प्रिन्सिपल आहे की कुठलाही आजार आधी मेंटल इम्बॅलन्सपासून सुरू होऊन जातात. जर आपलं मेंटल लेवलमध्ये काही इम्बॅलन्स आलं तर त्याचा दुष्परिणाम ते कुठून दाखवणार, आपल्या शरीरावरूनच दाखवणार ना. तर आम्ही माइंड आणि बॉडी पूर्ण डिटेलमध्ये केस हिस्ट्री घेऊन मग पेशंटला ट्रीट करतात. तर त्याच्याने कसं आहे, एक सायकल निर्माण होऊन जाते. जर मानसिक ताणतणाव आलं तर आपल्या शरीरावर त्याचे लक्षणं दिसतात आणि शरीरावर जेव्हा वेदना आणि पेन वगैरे सुरू होऊन जातात तर परत आपलं मानसिक ताणतणावमध्ये वृद्धी येऊन जातात. तर हे सायकल ब्रेक करण्यासाठी आम्ही जे औषध देतात ते माइंड आणि बॉडी दोघांवर ॲक्ट करतो. लास्ट पार्ट आहे, आम्ही 6th जनरेशन मेडिसिन्स देतात. 6th जनरेशन मेडिसिन्सचा अर्थ आहे की सध्याची जे प्रेझेंट जनरेशन आहे हे म्हणजे व्यायामाचा अभाव, वेळेवर जेवण नाही करणं, बॅड फूड हॅबिट्स. तर त्याच्यामुळे काय होत आहे की आधी जे आजार ॲडव्हान्स रेंजमध्ये होत होतं ते आता कमी वयामध्ये होणं सुरू झालेलं आहे. इम्युनिटी फार कमी झालेली आहे, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स खूप जास्त झालेला आहे. तर तो टॅकल करण्यासाठी आम्ही नम्मा होमिओपॅथीमध्ये 6th जनरेशन मेडिसिन्स होमिओपॅथिक ट्रीटमेंट पेशंटला प्रोव्हाइड करतात.
तर ह्याच्यासाठी कसं आहे, प्रत्येक पेशंटसाठी नम्मा होमिओपॅथीमध्ये टीम ऑफ डॉक्टर्स मागे लागतात. 1, 2, 3 डॉक्टर्स चेक करतात. त्याच्यानंतर आम्ही कारण शोधून मग पूर्ण डिझीजचं डायग्नोसिस करून, ॲनालिसिस करून मग पेशंटला ट्रीटमेंट देतात. तर मी हे प्राऊडली सांगू शकतात की आम्ही दर पेशंट्सची जेवढे आमची शाखा आहे आम्ही फीडबॅक घेतात, डिटेलमध्ये सर्वे करतात. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये 90 to 95% सक्सेस रेट आहे, पॉझिटिव्हिटी रेट आहे. आणि ते म्हणजे व्हेरिकोज वेन्स. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये आजकाल जास्त प्रमाणात आढळला जाणारा हा आजार आहे किंवा व्याधी आहे असं आपण म्हणूया. सगळ्यात आधी व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय, कारण वरवरची माहिती प्रत्येकाला असते, पण आज आपण जर मुळापासून बोलण्याचा प्रयत्न करतोय तर व्हेरिकोज वेन्सचं मूळ नेमकं कुठे असतं? तर व्हेरिकोज वेन्स हे आजार एक ब्लड सर्क्युलेशन रिलेटेड आजार आहे, म्हणजे जेव्हा रक्तसंचार प्रॉपरली नाही होत. आणि व्हेरिकोज वेन्स हे मुख्यतः आपले पायामध्ये अटॅक करतात. कुठलं पेशंट्समध्ये एक पायाला अटॅक करून मग नंतर दुसऱ्या पायामध्ये पसरू शकतात, आणि कुठलं पेशंट्समध्ये दोनही पायामध्ये सोबत व्हेरिकोज वेन्सचे लक्षणं दिसणं सुरू होऊन जाते. तर आपले बॉडीमध्ये एक सिस्टम आहे की जे शुद्ध रक्त आहे ते हृदय पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट करतात शुद्ध रक्तवाहिनीच्या द्वारे, आणि तसंच जे अशुद्ध रक्त आहे ते पूर्ण शरीरावरून परत हृदयामध्ये रिटर्न बॅक होतात. तर व्हेरिकोज वेन्समध्ये काय होत आहे की पायाचं जे अशुद्ध रक्त आहे ते पूर्णपणे हृदयापर्यंत रिटर्न नाही होत. तर ह्याचे 2-3 कारण आहे. कसं आहे, पायाला जे अशुद्ध रक्त वेन्समुळे आणि वेन्सद्वारे जे पाठवायचं आहे ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण विरुद्ध पाठवायचं आहे, अँटी ग्रॅव्हिटी. तर त्याच्यासाठी भरपूर प्रेशर द्यावं लागते आणि एक बॅरियर पाहिजे. कसं आहे, आपल्याला माहीत आहे काहीही वस्तू वरून खाली पाठवणं खूप सोपी आहे, पण जर खालून वरती आपल्याला काही पाठवायचं आहे तर ते परत खाली नाही आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपले पायाचे जे शिरा असतात, वेन्स असतात, त्याच्यामध्ये लहान लहान वॉल्स दिले जातात, ज्याला आपण झडपही म्हणू शकतात. तर त्याचं मुख्य फंक्शन काय आहे की जेव्हा हे रक्त पायापासनं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जेव्हा वरती येत आहात तेव्हा हे जे वॉल्स आहे ते टाईटली क्लोज होऊन जातात आणि रक्ताला खाली पडू नाही देत. सोबत आपले पायाचे जे काफ मसल्स आहे, पोटरीच्या मसल्स आहे, जे पूर्ण मांसपेशी आहे, तोही एक पंपिंगसाठी सपोर्ट सिस्टमसारखं काम करतात. तर व्हेरिकोज वेन्स पेशंटमध्ये ह्याच्यातच काही डिफेक्ट येऊन जातात, म्हणजे वॉल्समध्ये जे इलास्टिसिटी आहे ते हळूहळू कमी होऊन जातात आणि कसं आहे ते पूर्णपणे मग वॉल्स बंद होणं थांबून जातात, ते ढिले पडून जातात. ते ढिले पडलं की मग जे रक्त आहे ते ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनमध्ये परत खाली येऊन जातात, बॅकफ्लो होतात आणि मग एकच जागेमध्ये येऊन जमा होणं सुरू होऊन जातात. तर जर एकच जागेमध्ये जर रक्त जमा झालं, तोही दूषित रक्त, अशुद्ध रक्त, तर नसावर, शिरांवर प्रेशर येतात आणि ते हळूहळू फुगणं, त्याच्यात स्वेलिंग येऊन जातात, ते फुगून जातात आणि ह्यालाच आपण म्हणजे सिंपल शब्दमध्ये व्हेरिकोज वेन्स म्हणू शकतात. पण ह्याचेही खूप स्टेजेस असतात, स्टेजेस अनुसार लक्षणही आहे व्हेरिकोज वेन्सचं. तर मुख्य पेशंट्सला मी सांगू इच्छितो की 4 स्टेजेस आहे व्हेरिकोज वेन्सचं. तर हे आपल्याला माहीत पडलं की वेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनीचा त्रास आहे आणि पायाला अटॅक करतात. तर सुरुवाती स्टेजमध्ये फक्त आपल्याला लहान लहान दाग धब्बेसारखं नसं, शिरा वगैरे पायामध्ये दिसू शकतात, मांडीपासनं खालपर्यंत. आणि असं सर्पसारखं वाडे वाकडे झालेलं, निळे रंगाचे, काळपट रंगाचे, कुठलं पेशंट्समध्ये लालसर रंगाचे पण नसं दिसू शकतात. ह्या स्टेजमध्ये भरपूर पेशंट्सला काही सिम्पटम्स नाही जाणवत. पेशंट्स ह्या स्टेजमध्ये अनफॉर्च्युनेटली आजाराला दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की काहीतरी झालं असेल, काही सिरियस नाही आहे, आपोआप कमी होऊन जाणार. पण हे थोडंसं चुकीचं झालं. कसं आहे, ह्या स्टेजमध्ये जर आपण नेग्लेक्ट केलं तर हे हळूहळू वाढतात आणि स्टेज 2 मध्ये जाऊन मग हे नसामध्ये भरपूर प्रेशर येऊन जातात आणि ते भरपूर फुगून जातात आणि सर्पसारखं मी जसं सांगितलं असे उठून आपल्याला पायामध्ये नसं दिसणं सुरू होऊन जाते. तर जर नसावर प्रेशर आलो आणि अशुद्ध रक्त एकच जागेमध्ये जमा होत आहे तर त्याच्यामुळे पेशंट्समध्ये सूजही येऊन जातात, पायामध्ये एक जडपणा वाटतो. हे जे पायाची सूज आहे ते कमी जास्त होते. म्हणजे समजा आपण जेव्हा दिवसभरचे काम वगैरे केलं, खूप उभे राहून काम केलं किंवा खाली पाय करून बसलो तर ह्या सूज संध्याकाळपर्यंत भरपूर होऊन जातात आणि नंतर आपण जेव्हा पाय वर करून आराम केलो, झोपलो, तर सकाळी उठल्यावर ह्या सूज जे आहे ते कमीही होऊन दिसतात आपल्याला. मग जडपणा वाटतो, पोटऱ्यामध्ये गोळे पण येऊ शकतात. तर सेकंड स्टेजमध्ये अजून काय होते की स्किनवरती ही लक्षण दिसणं सुरू होऊन जाते.
म्हणजे कशामुळे की अशुद्ध रक्त जमा होत आहे, म्हणजे ऑक्सिजनची कमतरतामुळे त्या जागेवरची जी स्किन आहे ते हळूहळू काळपट होणं सुरू होऊन जातात, ते जाडे होऊन सुरू होऊन जातात, स्किन एकदम काळपट होऊन त्याच्यात खाजही येऊ शकतात. कुठलं पेशंट्समध्ये खाजवल्यानंतर आग होऊ शकते, पाणी निघू शकतात, रक्तही निघू शकतात. जर प्रेशर आलं खूप जास्त तर ते नसं फाटून पण शकतात आणि भरून ब्लड लॉस होतात आणि ते लवकर थांबत पण नाही. तर ह्या स्टेजमध्ये आमच्याकडे भरपूर पेशंट्स येतात. माझ्या क्लिनिकमध्ये मॅक्सिमम पेशंट्स सेकंड स्टेजमध्येच येतात, ज्याला आम्ही म्हणतात व्हेरिकोस एक्झिमा स्टेज किंवा डर्मटायटिस स्टेज, म्हणजे स्किनवरती पण लक्षण दिसत आहे. तर माझ्याकडे जे पेशंट्स येतात ते स्किन स्पेशलिस्टला दाखवून येतात. त्यांना वाटतं की काही स्किनचा आजार झालेला असेल, पण मुद्दा हे आहे की ह्या व्हेरिकोस वेन्समुळे स्किनवर प्रॉब्लेम्स झालेला आहे. मग पुढेची थर्ड स्टेज आहे, अजून डिफिकल्ट स्टेज, म्हणजे अल्सर स्टेज. आता त्या जागेची स्किन पूर्णपणे डेड होऊन, नष्ट होऊन, गायब होऊन जातात, पूर्ण त्या जागेवरची स्किन निघून जातात आणि एक घाव, जखम तयार होतात, ज्याला आम्ही व्हेरिकोस अल्सर म्हणतात. आणि हे अल्सर कसं आहे, म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये मी असंही पेशंट्स बघितलं आहे ज्यांना 30-35 वर्षापासून अल्सर आहे पायामध्ये, 2-3दा सर्जरी करून झालेला आहे, खूप अँटीबायोटिक्स वगैरे घेऊन झालेलं आहे, पण ते लवकर अल्सर हील नाही होत. का की ह्या जे अल्सर आहे, हे जखम आहे, बाकीच्या जखमपेक्षा डिफरंट आहे. इथे जे कारण आहे तो ब्लड सर्क्युलेशन आहे, तिथे ऑक्सिजन युक्त रक्त पोहोचत नाही आहे, मग नवीन सेल्सचा ग्रोथ कुठून होणार, त्याच्यामुळे हे अल्सर लवकर भरत नाही. मग खूप वेदना असू शकतात, पस निघू शकतात अल्सरवरून, रक्तही निघू शकतात, पॅन्ट जे पेशंट्स येतात त्यांची पॅन्ट पूर्ण ओली होऊन जातात, भरपूर त्रास होते या स्टेजमध्ये. आणि मग लास्ट स्टेज आहे DVT स्टेज. DVT स्टेज म्हणजे डीप वेनस थ्रॉम्बोसिस. नामावरून तुम्हाला कळत असेल, म्हणजे डीप वेन्समध्ये आतमधली जे वेन्स आहे, जर त्याच्यामध्ये पण रक्त एकच जागेमध्ये अशुद्ध रक्त जमा होणं झालं तर तिथे रक्त घट्ट होऊन त्याचे लहान लहान गुठली, क्लॉट्स निर्माण होऊन जातात आणि ते त्याच जागेवर फक्त असलं की ते पायाची पूर्ण ब्लड सप्लायला थांबून देतात आणि पायामध्ये अल्सर नंतर गँग्रीनसुद्धा होऊ शकतात. पण आपल्याला माहीत आहे की वेन्स एकमेकाशी कनेक्टेड आहे, तर समजा जर त्या जागेवरून निघून ते क्लॉट कुठे इम्पॉर्टंट ऑर्गन्स, समजा फुफ्फुस, मेंदू किंवा हृदयाच्या नसामध्ये जाऊन अडकलो तर अटॅकची संभावना पण येऊ शकतात. तो एक एमर्जन्सी कंडिशन आहे. तर हे झालं एक कॉम्प्लिकेशन स्टेज. पण हे स्टेज जे आहे ते आपल्याला डोळ्यातून नाही दिसू शकतात, ह्याच्यासाठी एक पर्टिक्युलर टेस्ट आहे ज्याला आम्ही म्हणतात वेनस कलर डॉपलर टेस्ट, त्याच्यात आपल्याला दिसू शकतात. तर जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही प्रत्येक पेशंटला एक ठरवून फॉर्म्युलाबद्दल आणि सांगतात आणि इम्युनोजेनेटिक, मायझमॅटिक 6 जनरेशन औषधं प्रोव्हाइड करतात. तर त्याचं म्हणजे मेन फंक्शन काय आहे की व्हेरिकोस वेन्समध्ये जे आम्ही आज डिस्कस करत आहात, तर आपल्याला मूळ कारण माहीत पडलं आहे की वॉल्सची खराबी, जे पायामध्ये नसामध्ये वेन्समध्ये जे वॉल्स आहे ते खराब होणं आणि मग नंतर आपले जे पायाचे मांसपेशी आहे ते कमजोर होणं, त्याचे जे स्ट्रेंथ आहे ते कमी होऊन जाणं, म्हणजे आपलं पायामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते प्रॉपरली नाही होत आहे व्हेरिकोस वेन्सच्या पेशंटमध्ये. हृदयापासून जेवढं शुद्ध रक्त पायाला येत आहे तेवढं अशुद्ध रक्त परत नाही येत आहे. तर ह्याच कारणासाठी आम्ही औषधं प्रोव्हाइड करतात. औषधं कसं करतात की हे वॉल्समध्ये परत टाईटनेस आल्यासाठी आम्ही औषधं प्रोव्हाइड करतात. तर एकदा परत वॉल्समध्ये टाईटनेस आलं की मग रक्त खाली येणं थांबून जातात आणि पायामध्ये जे फुगलेलं शिरा आहात ते हळूहळू दाबतात, हळूहळू त्याचे जे सूज आहे ते कमी होऊन जातात, सोबत वेदनाही कमी होऊन जातात आणि जे आपले पोटरीचे मसल्स, मांसपेशी खूप कमजोर झालेले आहात तर ते मसल सिस्टमवर आमची औषधं ॲक्ट करून मसल्समध्ये परत स्ट्रेंथ आणतात. तर त्याच्यामुळे जे ब्लड सर्क्युलेशन थांबलेलं होतं, जे अशुद्ध दूषित रक्त पायामध्ये थांबत होतं, ज्याच्यामुळे व्हेरिकोस वेन्सचे एवढे लक्षण येत होतं पेशंटमध्ये, ते हळूहळू कमी होऊन जातात. सोबत जसं मी सांगितलं की मेंटल लेवलवर पण पेशंटला खूप ताणतणाव असू शकतात, शरीराच्या विकारामुळे पण आणि असंही खूप परिस्थिती अनुसार काहीतरी स्वभावामध्ये पण चेंजेस झालेले असतात. तर त्याच्यासाठी पण आमचे जे औषध आहे नम्मा होमिओपॅथीमध्ये आम्ही डिटेलमध्ये केस टेकिंग करतात, पेशंटला भरपूर वेळ देऊन त्यांना मेडिसिनसोबत काउन्सिलिंग पण प्रोव्हाइड करतात, डाएट आणि एक्सरसाइजबद्दलही सांगतात आणि त्याच्यामुळे जसं मी सांगितलं नम्मा होमिओपॅथीमध्ये त्याच्यामुळेच 90 to 95% सक्सेस रेट आहे. तर
त्याच्या आधी मी हे सांगू इच्छितो की ह्या व्हेरिकोस वेन्ससाठी रिस्क फॅक्टर्स काय काय आहे, म्हणजे कुठलं पर्सेंटेज कुठलं पेशंटमध्ये ही व्हेरिकोस वेन्स होण्याची संभावना जास्त असू शकते. मग नंतर मी कनेक्ट करून मी एक केस पण तुम्हाला डिस्कस करून सांगून देणार. तर रिस्क फॅक्टर्स म्हणजे जे लोक खूप उभे राहून काम करतात, तर पूर्ण शरीराच्या भारही पायाला सहन करावं लागते आणि जे ब्लड फ्लोसाठी पण खूप पायाला ताण द्यावं लागते. पाय खाली करून बसणारे लोक, समजा जे उभे राहून काम करतात, त्याच्यात टीचर्स येऊ शकतात, पोलीसमॅन, आर्मी मॅन, मग शेफ लोक जे हॉटेलमध्ये काम करतात, जे फील्ड वर्क करतात, खूप दिवसभर चालून पायाचा उपयोग करूनच काम करतात, किंवा पाय खाली करून बसणारे लोक जे डेस्क जॉबमध्ये असतात, टेलर असतात, तर ह्या पेशंट्समध्ये व्हेरिकोस वेन्सची संभावना जास्त असू शकते. दुसरं रिस्क फॅक्टर आहे अनुवांशिकता. जर तुमच्या आई वडिलांना किंवा भाऊ बहीणमध्ये कोणाला व्हेरिकोस वेन्स आहे, तर तेव्हाही तुम्हाला व्हेरिकोस वेन्स व्हायचे जे चान्सेस आहेत ते एकदम वाढून जातात. थर्ड फॅक्टर आहे प्रेग्नेन्सी आणि मेनोपॉज. तर व्हेरिकोस वेन्स त्याच्यामुळे पुरुषपेक्षा महिलांमध्ये जास्त कॉमनली दिसतात. प्रेग्नेन्सीपासनं महिलांमध्ये व्हेरिकोस वेन्सची सुरुवात होऊन जातात आणि मग आयुष्यभर त्यांना वेदना पण होऊ शकते. प्रेग्नेन्सीमध्ये आपलं ब्लड सर्क्युलेशन, हॉर्मोनल चेंजेस होतात. मेनोपॉज नंतर म्हणजे जेव्हा महिलांची मासिक पाळी बंद होते तेव्हाही भरपूर हॉर्मोनल चेंजेस होतात, रक्तसंचारमध्ये चेंजेस होऊन जातात, त्याच्यामुळे व्हेरिकोस वेन्स होऊ शकते. जर आपल्या शरीराचा भार खूप जास्त आहे, लठ्ठपणा आहे, तेव्हाही असं लोकांमध्ये पण व्हेरिकोस वेन्स व्हायची संभावना जास्त असू शकते. किंवा जर आपल्याला डायरेक्टली काय पायामध्ये चोट लागलं, ॲक्सिडेंट नंतर नसं बस झालं, फाटून गेलं, त्याच्यापासनं मग अल्सरची सुरुवात, तेव्हापासनं ही व्हेरिकोस वेन्सची सुरुवात होऊ शकते. तर असंच एक पेशंट माझ्याकडे आले होते. ते टेलर होते बाय प्रोफेशन. 60 वर्षाची त्यांची एज होती आणि त्यांना जसं मी सांगितलं खूप जुनं अल्सर घेऊन ते आले होते. 20-25 वर्षापासून त्यांना आपले डावा पायामध्ये नॉन हिलिंग व्हेरिकोस अल्सर झालेलं होतं. ते 2दा सर्जरी करून मग त्यांची स्किन ग्राफ्टिंग पण झाली होती. म्हणजे पायाची जी रचना होती, शेप होती, एवढी बिघडून गेली होती आणि जसं मी सांगितलं स्किनमध्ये एवढं गँग्रीन झालं होतं की त्यांना स्किन ग्राफ्टिंग पण करावी लागली होती. तर जेव्हा ते माझ्याकडे आलं तर तेव्हा परत म्हणजे सुरुवातीचे जे त्यांची स्टेज होती 20 वर्ष आधी, तर तो स्टेजमध्ये तो पेशंट माझ्याकडे आलं. म्हणजे पायामध्ये भरपूर सूज, पाय पूर्ण काळपट झालेलं होतं, त्याच्यातून पस निघत होतं, पायाला खूप दुखणं होतं, जडपणा होतं. ते टेलरिंगचं काम म्हणजे ते थांबून गेलं होतं त्यांना जमत नाही होतं. तर त्यांना मी बसवला. सर्वात आधी तर त्यांच्यामध्ये मी काउन्सिलिंग केलं. ते खूप हारलेलं होतं, म्हणजे होपलेस झालेलं होतं 2-2, 3-3 सर्जरी करून. तर त्यांना मी एक पॉझिटिव्ह एनर्जीचं एक इंजेक्शन दिला सर्वात आधी. नंतर नम्मा होमिओपॅथीचे जे इम्युनोजेनेटिक मायझमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट, त्यांच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये केस हिस्ट्री घेऊन, त्यांचे रिपोर्ट्स वगैरे बघून, त्यांचे आजाराबद्दल पूर्ण माहिती घेऊन, लक्षण केव्हा जास्त होते, केव्हा कमी होते, हे सर्व मोडॅलिटीज घेऊन आणि मग आम्ही त्यांना औषध दिलं. तर त्यांना 6 महिन्यामध्येच त्यांचे अल्सरमध्ये 80% आराम पडलं. म्हणजे नवीन स्किन ग्रोथ आली, नवीन सेल्स तिथे स्किनच्या लेअर येणं सुरू झालं, काळपटपणासुद्धा कमी झालं, जे पस निघत होतं तेही कमी झालं. मला अजून तुमच्याकडनं माहिती घ्यायचीच आहे, पण त्यापूर्वी कोल्हापूर इथून योगेश भावसार यांचा आपल्याला फोन येतोय. नमस्कार योगेशजी. नमस्कार, हा, मी बोला. योगेश भावसर हो, बोलतोय. डॉक्टर शिखा सिंग माझ्या बरोबर आहेत. तुमचा प्रश्न विचारा. वय 30 वर्ष आहे, कोल्हापूरवरून बोलतोय. माझे पाय खूप दुखतात. मला गेल्या 6-7 वर्षापासून व्हेरिकोस वेन्सचा त्रास होतोय. 3 वर्ष अगोदर मी शस्त्रक्रिया देखील केली होती. आता परत मला त्रास होतोय. पाय दुखणं आणि सूज येणं सुरूच आहे. तर माझा नम्मामध्ये उपचार होऊ शकतो का? नमस्कार योगेशजी. तर जसं तुम्ही सांगितलं की तुमचं ऑलरेडी लेझर सर्जरी करून झालेलं आहे. तर व्हेरिकोस वेन्समध्ये आम्ही क्लिनिकमध्ये असं भरपूर पेशंट्स बघतात ज्यांचं म्हणजे सर्जरी करूनही ते परत रिपीट होत आहे. तर ह्या जे रिपिटेशन आहे, रिकरन्स आहे, हे नक्कीच तुमचा जर तुम्ही नम्मा होमिओपॅथीचे जवळचे क्लिनिकमध्ये जर तुम्ही भेट दिलं तर जे टीम ऑफ डॉक्टर्स आहेत तुम्हाला पूर्ण तुमची तपासणी करून जे अशा प्रकारचे तुम्हाला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, ज्याच्यामुळे हे तुमचं मुळापासनं परमनंट सोल्युशनसाठी आम्ही तुम्हाला नक्कीच रिझल्ट देऊ शकतात. पण साधारण तुम्ही जसं सांगितलं ना की याची एक अतिशय
अतिशय गंभीर आजारात रूपांतर झाल्यानंतर ते आले आणि त्यानंतर त्यांना योग्य असं मार्गदर्शन नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळालं. पण त्याबरोबर असा एक उपप्रश्न की एखादी शस्त्रक्रिया सुचवल्यानंतर व्हेरिकोज वेन्सवर नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये येऊन उपचार सुरू केल्यानंतर ही शस्त्रक्रिया टळू शकते का? तर बिलकुल कसं आहे की अनफॉर्च्युनेटली व्हेरिकोज वेनसाठी दुसरं काही ट्रीटमेंट बाहेर उपलब्ध नाही आहे लेझर सर्जरी सोडून. तर लेझर सर्जरीमध्ये कसं आहे पेशंटला तात्पुरताच रिलीफ मिळतो. थोडं वेळसाठी ते वेन्समध्ये ब्लॉकेज कमी होऊन जातात, पण कारण तर तसंच आहे, ब्लड सर्क्युलेशनला सर्जरीने आपण करेक्ट नाही करू शकत ना, तर त्याच्यामुळे ते नंतर परत परत होण्याची टेंडन्सी निर्माण होऊन जाते. तर असे जर पेशंट आहात किंवा असे पेशंट जसं तुम्ही सांगितलं ज्यांना ऑलरेडी सर्जरी करूनही आलेलं आहे किंवा सर्जरी ॲडवाईस आहे, तर असंही स्टेज 1 पासून स्टेज 4 पर्यंत आमच्या नम्मा होमिओपॅथीमध्ये भरपूर पेशंट्स आहात. माझ्या क्लिनिकमध्ये पण स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4चे भरपूर पेशंट्स आहात ज्यांना आम्ही म्हणजे सर्जरी केल्या बिना आम्ही औषधांनी फक्त त्यांचे जे व्हेरिकोज वेन्सचे जे त्रास आहे ते कमी करून टाकतात आणि जे पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स वगैरे आहे, समजा स्टेज 2वर आलेला आहात ज्यांना एक्झिमा स्टेजमध्ये आहे, तर त्यांना पुढे जाऊन अल्सर DVTमध्ये ते लँडअप नाही झालं पाहिजे, त्यांच्याही आम्ही काळजी घेतात. इम्युनिटी बूस्टसाठी आम्ही औषधं प्रोव्हाइड करतात. बरोबर आहे. जसं आपण म्हणतो की नम्मा होमिओपॅथीमध्ये फक्त व्हेरिकोज वेन्सच नाही तर ब्लड प्रेशर, डायबिटीज, कॅन्सर यासारखे मोठमोठे आजार तर आहेच, पण त्याचबरोबर साधा सर्दी खोकला असेल किंवा काही स्त्रीच्या आरोग्याशी निगडीत म्हणजे गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स जर गायनॅक प्रॉब्लेम्स असतील तरीसुद्धा इथे उपचार मिळू शकतात. तर अशा वेगवेगळ्या व्याधींवर आजारांवर उपचार करत असताना जर एखादा रुग्ण फक्त व्हेरिकोज वेन्ससाठी आला आणि त्याला जर दुसरा काही त्रास असेल तर तोही समूळ नष्ट होतो का? हो, बिलकुल बिलकुल. जसं मी सांगितलं आमच्या नम्मा होमिओपॅथीमध्ये एक होलिस्टिक कन्सेप्ट आहे. म्हणजे फक्त आपण एकच आजारावर एकच पार्टला आपण दुरुस्त करणार नाही, पूर्ण व्यक्तीला वी ट्रीट द मॅन इन डिझीज नॉट द डिझीज इन मॅन. तर पूर्ण जे व्यक्ती आहे त्याला डोक्यापासून पायापर्यंत अजूनही कुठलं जे आजार आहे त्याच्यावरतीही म्हणजे समजा वेळेवर जर भूक नाही लागत असेल, पोट साफ नाही होत असेल, लघवीला काही प्रॉब्लेम असेल, झोपेत काही प्रॉब्लेम असेल, तर हे खूप महत्त्वाचे फंक्शन्स आहात. ह्याच्यावरही आमचं रेग्युलर म्हणजे आम्ही फॉलोअपमध्ये विचारतात याच्यामध्येही काही जर कमी जास्त आहे तर त्याच्यासाठी पण आम्ही एक वेगळं कॉन्सन्ट्रेट करतात आणि त्याचाही काळजी घेतात. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये म्हणजे हे पेशंटसाठी आम्ही रेग्युलर फॉलोअप्स पण खूप गरजेचं आहे. का की आपल्याला पेशंटला रिझल्ट द्यायचे आहे, रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच आहे नम्मा होमिओपॅथीमध्ये. तर खूप चांगली सर्व्हिस मिळू शकतात, रेग्युलर फॉलोअप्स असतात आणि पेशंटला जे काही आजार असेल व्हेरिकोज वेन्ससोबत अजूनही काही झालं असेल तर त्याच्याही मुळापासनं रूट कॉज ट्रीटमेंट ज्याला आम्ही म्हणतात त्याच्यासाठी उपचार नक्की मिळू शकते. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, उत्तम मार्गदर्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांना केलं. व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर इथे कशा प्रकारे आपल्याला खात्रीशीर इलाज, खात्रीशीर उपाय मिळू शकतो, योग्य मार्गदर्शन डॉक्टरांकडून मिळू शकतं, हे डॉक्टर शिखा सिंग यांनी सांगितलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. याचबरोबर नम्मा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिक्सना तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आता संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, त्याचबरोबर पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि कर्नाटकामध्ये सुद्धा आहेत. जवळच्या क्लिनिकला तुम्ही नक्की भेट द्या आणि लवकरात लवकर योग्य डॉक्टरांचा योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या आणि आपल्या व्याधीमधनं, आपल्या आजारातून मुक्तता मिळवा. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.